गुड मॉर्निंग एव्हरीवन. ही आहे मी बसमध्ये, ट्रॅव्हल्समध्ये पुण्याहून नांदेडला जाते माझ्या माहेरी. सो हा जातानाचा हा जरा एक सकाळ सकाळचा नजारा तुमच्यासाठी. इकडे पाणी काढतो पुढे. हॅलो एव्हरीवन. सकाळचे 11 वाजलेत आणि आज अजून माझी आंघोळ काही अजून झाली नाही आहे. पण आज जरा तुम्हाला माझ्या मागे कुठे काहीतरी वेगळं दिसत असेल. नेहमीचं घर नाही, कारण की मी माझ्या घरी नाही, मी माझ्या माहेरी आलेली आहे. ॲक्च्युली माझ्या वडिलांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं. सो ते झाले तेव्हा काही भेटता आलं नाही, म्हणून मी नंतर आता काही 4 दिवसापूर्वी आली. प्लॅन तर तसा आधीच यायचा होता, पण जमलं नाही. सो हे आहे माझ्या माहेरचं घर. तुम्ही आजूबाजूला बघत असताल. ही आहे बेडरूम, हे आहे बाथरूम, हा आहे आमचा किचनचा ओटा आणि तुम्हाला मी हॉल पण दाखवते. हा आहे सगळा हॉल. सो अशी मी आलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये याच्या आधी बघितलंच असेल. पुण्याहून नांदेडला माझी याची जी जर्नी आहे त्याच्यातला एक छोटी शॉर्ट मी दाखवायचा प्रयत्न केला. सो असा हा आहे. आता जरा मी तुम्हाला बघूया, अजून मी 2-3 दिवस आहे, अजून इथलच्या काय गमती जमती काय गोष्टी घडतात. हॅलो. सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीपासून जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला मी घराची झलक दाखवली होती बऱ्यापैकी. सो आता असं आहे की मी माहेरी आहे आणि पहिल्यांदाच येथून तुम्ही माझ्या माहेरचा ब्लॉग, माहेरून मी केलेला ब्लॉग तुम्ही बघता. यामध्ये आता असं झालं होतं की माझ्या वडिलांना झालं आहे मोठी दिली, दोन्ही डोळ्यात. तर एका डोळ्याचं ऑपरेशन केलं, पण ते ऑपरेशन होतं तेव्हा मी काही येऊ शकले नाही. घरी बरेच सणवार आणि बरंच काही होतं आणि आता जरा सणवार संपलेत आणि थोडा वेळ आहे. सो म्हणून मी आले आणि आल्यावरचा 2 दिवस प्रवासाचा थकवा. आणि माझं माहेर आहे मराठवाड्यात, तर ते मराठवाडा थोडासा उष्ण आहे. सो तिथे थोडं ॲडजस्ट होऊन प्रवासाचा थकवा जाऊन अशा प्रकारे मी केला आहे. सो असा होता हा ब्लॉग. पहिल्यांदा माहेरून केलेला ब्लॉग. माझ्या माहेरचं घर वातावरण तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. काही सजेशन काही सांगायचं असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे. थँक्यू.